विद्यार्थी मित्रांनो, शासनाचे असे 2-4 दिवस झाले की परिपत्रक येतात, रिक्त जागांचा अहवाल येतोय, काहीतरी नवीन सूचना येते, बातमी येते. तरी सुद्धा तुमच्यापैकी अनेक लोक साखर झोपेत आहेत. ज्यांना झोप लागलेली आहे त्यांनी एकदा गणित बघा, कॅल्क्युलेशन बघा. आज 15 मे आहे. जर तुम्ही हिशोब काढला की 15 सप्टेंबर पासून मैदानी चाचणी चालू होणार आहे आणि मैदानी चाचणी चालू झाली की तुमची मैदानी चाचणी अनेक ठिकाणची फक्त 3-4 दिवसात संपून जाते. फक्त मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे हे 2-4 ठिकाणचे वगळून बाकीचे 4-5 दिवस खूप झाले. एका दिवशी 1000 विद्यार्थी बोलवले तर 5,000-10,000 विद्यार्थी असतात, त्याच्या पलीकडे नसतात. मग जर तुम्ही लहान जिल्ह्यात फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे इथून पुढे हार्डली फक्त 120 दिवस आहेत. या 120 दिवसांमध्ये तुमच्याकडे पाऊस पडणार आहे, तुम्हाला अर्ज भरायचा आहे. पावसामुळे तुमची मैदानी चाचणी होणार नाही. तुमच्याकडे पाऊस पडणार आहे, पावसामुळे चिखल होणार, चिखलामुळे मैदानी चाचणी होणार नाही. त्यानंतर तुम्हाला अर्ज भरायचा आहे, पुस्तक कोणतं घेऊ, अर्ज कुठं भरू, त्याच्यावर डिस्कशन व्हायचंय. ह्या मधल्या काळात तुम्ही पावसामुळे आजारी पडणार, तुमच्या पायाला इंजुरी होणार, तुम्हाला घरून काहीतरी इमर्जन्सी काम लागणार, मित्रांची लग्न आहेत, वाढदिवस आहेत. हे 120 दिवसापैकी